नमस्कार. आता तुलसी विवाह जवळच आलेला आहे. तर या तुलसी विवाहाचं महत्त्व तसेच त्याचा इतिहास म्हणजेच विष्णू हे लक्ष्मीपती असून देखील दरवर्षी त्यांचा तुळशीशी विवाह का लावला जातो याची पौराणिक कथा तसेच काय कारण आहे आणि यंदा तुळशी विवाह कधीपासून सुरू आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच तुळशीच्या विवाहाचे महत्त्व आणि तुळशी विवाह केल्याने प्रत्येकाला मिळणारे लाभ याची देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. का करावा तुळशी विवाह हे देखील आपण जाणून घेणार आहोत. विष्णू हे लक्ष्मीपती म्हणून मानले जातात. तरीही त्यांचा विवाह दरवर्षी तुळशीशी लावला जातो. सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. नैवेद्यावर तुळशीचे दल अर्थात पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. कार्तिक महिन्यात दरवर्षी तुळशीचे लग्न विष्णू तथा कृष्णावतार असलेल्या शाळीग्राम यांच्यासोबत लावले जाते. देव उठणे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा विवाह सोहळा होतो. याच दिवसापासून चातुर्मास संपून सर्व शुभ मंगल कार्याला पुन्हा सुरुवात होते. यंदा 2 नोव्हेंबर रोजी देव उठणी अर्थात प्रबोधिनी एकादशी आहे. या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. मात्र एकादशीला अनेक भाविकांचे उपवास असल्याने लोक द्वादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करत असतात. यंदा 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत तुळशी विवाह केले जातील. विष्णूंचे तुळशीशी लग्न लावून देण्यामागे काय कारण आहे जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार जालंधर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. या राक्षसाच्या पत्नीचे नाव वृंदा होते. वृंदा ही भगवान विष्णूची निस्सीम भक्त होते. जेव्हा जालंधर युद्धावर जात असे तेव्हा वृंदा भगवान विष्णूंची पूजा करत असे आणि तिच्या पतिव्रता धर्मामुळे जालंधरला हरवणे कोणालाही देवदेवतेला देखील शक्य नव्हते. जालंधरच्या अत्याचारांनी जेव्हा सर्व देवी देवता त्रस्त झाले तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. भगवान विष्णूंनी सांगितले की वृंदेचे सतीत्व व्रत नष्ट केल्याशिवाय जालंधरला पराभूत करणे अशक्य आहे. यासाठी भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदेच्या पतिव्रता धर्माचे उल्लंघन केले. वृंदेचे पतिव्रता धर्म खंडित झाल्यामुळे जालंधरच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या. परिणामी युद्धात तो भगवान शिवांशी लढताना हरला आणि शिवांनी त्याचे शिर धडापासून वेगळे केले. वृंदेचा त्यामुळे कोप झाला आणि वृंदेचा शाप आणि शाळीग्राम अवतार कसा झाला ते पाहूयात. आपल्यासोबत छल झाल्याचे जेव्हा जालंधरची पत्नी वृंदा हिला समजले तेव्हा तिला प्रचंड राग आला. क्रोधित होऊन तिने जगाचे पालनहार असलेल्या श्री विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंनी तो शाप स्वीकारला आणि ते शाळीग्राम रूपात पाषाण रूपात दगड बनले. यामुळे देवी लक्ष्मी खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी वृंदेकडे हा शाप परत घेण्याची विनंती केली. वृंदाने आपला शाप मागे घेतला पण त्यानंतर तिने स्वतःला आत्मदहन केले. ती जाळून भस्म झाल्यावर तिच्या राखेतून एक रोपटे उगवले. भगवान विष्णूंनी त्या रोपट्याला तुळस हे नाव दिले. तुळशीला माता लक्ष्मीचाच एक अंश मानले जाते. भगवान विष्णू वृंदेच्या पतिव्रता धर्मावर खूप प्रसन्न होते. त्यामुळे त्यांनी वरदान दिले की त्यांच्या शाळीग्राम रूपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल. तेव्हापासून दरवर्षी भगवान विष्णूंच्या शाळीग्राम स्वरूपासह तुळशीचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली. आता आपण तुळशीच्या विवाहाचे धार्मिक महत्त्व आणि लाभ जाणून घेणार आहोत. लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुळशीचा विवाह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तसेच आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी देखील हे तुळशी विवाहाचे व्रत दरवर्षी नित्यनेमाने करावे. विवाहामध्ये जर अडथळे येत असतील, घरातील मुलामुलींच्या विवाहासाठी लवकर जमून येण्यासाठी आपण तुळशी विवाह विधिवत पद्धतीने नक्की केला पाहिजे. शुभकार्याची सुरुवात तुळशी विवाहापासून होते, त्यामुळे अन्य मांगलिक कार्य करण्यापूर्वी आपण तुळशीचा विवाह नक्की करावा. भरपूर असे लाभ देणारा तुळशी विवाह आपण आपल्या घरी देखील मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करावा. आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा. धन्यवाद.